अमित शहा आणि छगन भुजबळ आज एकाच व्यासपीठावर असणार आहेत। मालेगावला आज गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। छगन भुजबळ सहकार परिषदेला उपस्थित राहणार। शहा भुजबळांमध्ये काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अनेकदा उघड नाराजी व्यक्त करूनही पक्षाकडून भुजबळांच्या नाराजीची दखल घेतली जात नसल्यानं भुजबळ भाजपमध्ये जाण्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत। अमित शहांचा दौरा कसा असेल ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सकाळी 11:50 ओझर विमानतळावर आगमन। दुपारी 12:30 वाजता त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेणार। दुपारी 1 वाजता मालेगावकडे रवाना, काही कार्यक्रमांना उपस्थित। दुपारी 2 वाजता मालेगावात व्यंकटेश कोऑपरेटिव्ह फर्मला भेट। दुपारी 2:30 वाजता मालेगावातील सहकार परिषदेला उपस्थित। दुपारी 3:30 वाजता नाशिकमधून मुंबईच्या दिशेने रवाना। संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील कार्यक्रमांना उपस्थित। संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन। यामध्ये महत्त्वाची घडामोड, ज्या घडामोडीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। अमित शहा आणि छगन भुजबळ आज एकाच व्यासपीठावर येणार, त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून ज्या प्रकारची चर्चा सुरू आहे, छगन भुजबळ नाराज आहेत, छगन भुजबळ काही निर्णय घेतात का, त्यांची काय भूमिका आगामी काळात असणार आहे या संदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत। आणि त्या संदर्भात आता आजच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार। या दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मालेगावला आज गृहमंत्री अमित शहा हे उपस्थिती लावणार आहेत। छगन भुजबळ सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत। शहा भुजबळांमध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात नो फ्लाय झोन पाहायला मिळते। ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॉट एअर बलून उडवण्यास मनाई। शहांच्या सुरक्षेच्या दृष्टीने